देवेंद्र फडणवीस यांची बदनामी कराल तर सोडणार नाही. पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत वीज वितरण अधिकाऱ्यांवर संतापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी कराल तर सोडणार नाही असा सज्जड दम पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत वीज वितरण अधिकाऱ्यांना दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्याच पावसात महावितरणचा बोजवारा उडाला असून अनेक भागात वीज गायब झाली. जिल्ह्यात वीज वितरण विभागाचं नियोजन चुकले, त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीबाबत मंत्री नितेश राणे यांनी आज आढावा बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसून राहू नये, प्रत्येक गावागावात भेटी द्या अशा सूचना देताना बैठकीत वीज वितरण अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी खडेबोल सुनावले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण विभागाला आवश्यक निधी मिळवून देण्याचं मंत्री राणे यांनी आश्वासन दिलंय. मी तुम्हाला स्पेशल पॅकेज करून आणणार आहे सिंधुदुर्गासाठी. ते तयारी करून मी आलेलो आहे. फक्त तुम्ही तालुका निहाय, गाव निहाय कुठलाही विषय राहता कामा नये. ही जबाबदारी तुमची. नाहीतर तुम्ही लिस्ट द्याल आणि नंतर मला पैसे आल्यानंतर मला साहेब हे जरा काही कामं राहिलेले आहेत, हे जरा विसरलो आम्ही टाकायला. असं चालणार नाही. असं चालणार नाही. कारण तुमच्या लोकांमुळे सरकारची बदनामी होते. तुम्ही वेळेत आता आमचं सरकार जानेवारी पासून आलेलं आहे. का माझ्याबरोबर बसला नाही? किती जण तुमच्या आम्ही आढावा बैठक घेत बसतो. 2दा जिल्हा नियोजन बैठक झालेली आहे. का उठून आम्हाला बोललात नाही? साहेब आता येणारा पावसाळा आहे, याच्यामध्ये या गोष्टी कमी आहे, उद्या आपल्याला त्रास होऊ शकतो, तुम्ही जरा पैसे आम्हाला 100 कोटी 200 कोटी 400 कोटी सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आणून द्या. हा का बोलला नाही तुम्हाला? तुम्ही का बोलला नाही? तुम्ही मला एवढी बांधिलकी नाही. आज या जिल्ह्याचे उद्या दुसऱ्या जिल्ह्याचे म्हणून, अरे ज्या पण जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याच्या लोकांना न्याय द्या ना. आणि मी आमच्यावर सोडा ना. अहो जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे खातं आहे. तुम्हाला वाटतं का तुम्हाला पैसे नाही मिळणार? एक साधा परवा मी त्याला फोन केला, किती फोन आले तुम्हाला खात्री? मग एवढी पुरीची पुरी यंत्रणा तुमच्या बरोबर आहे. तुमचे मंत्री एवढे सक्षम आहेत, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः तुमचे मंत्री आहेत, तरी तुम्ही एवढा आम्हाला शिव्या खायला लागत असाल. प्रत्येक गावामध्ये आंदोलन होत आहे. रोज बातम्या येऊन छापताय, बोलवारा बोलवारा बोल. अरे आम्ही बोललो आम्ही काय कमी पडतोय का? आम्ही किंवा कलेक्टर तुम्ही आम्ही तुम्हाला सांगितलं का आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, तुम्हाला पाहिजे ते असं बोललोय का? आम्ही बोललो का जानेवारी पासून एकदा तरी? 2 डिग्री झाले का मागितलं नाही? आमच्याकडून मेंटेनन्सच्या दृष्टीकोनातून का बोलत नाही तुम्ही? का वैयक्तिक जोर भेटला नाही तुम्हाला? हे चुका तुम्ही करता. तुमच्या आता वेंगुर्ल्यामध्ये काल बातमी ऐकली, अधिकारी सुट्टीवर गेले. ही शिस्त तुम्ही लोकांची, ही हिंमत. मी पालकमंत्री असताना एवढी हिंमत करता तुम्ही लोक? सुट्टीवर आला येऊन आम्ही गप्प बसणार तुम्हाला वाटतंय? म्हणून शिस्त आणायला लागेल. तुम्हा लोकांना हाय अलर्टवर राहायला लागेल. कोणी कोणालाही इथे ह्याचा प्रमुख कोणाचा नाही तुम्ही आज का आज जॉईन झाला ना, कारण फोन केला म्हणून आज पाठवलाय ना. तुमची जबाबदारी आहे. कुठला प्रत्येक तुमच्या एमएससीबीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची जिल्ह्याची बैठक लावा, इथे लावा. टोटल कर्मचाऱ्यांची बैठक लावा. मी स्वतः येतो त्या बैठकीसाठी. प्रत्येकाला तुम्ही स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायचं तोपर्यंत कोणी सुट्ट्या घ्यायच्या नाही. जास्त काम करायची तयारी ठेवायची. जो चांगलं काम करेल त्याला शाबासकी पण देऊ. पण उगाच मला एमएससीबीच्या संदर्भात मला तक्रारी नको. उगाच त्या फडणवीस साहेबांच्या आमच्या साहेबांचं नाव खराब करत बसायला सोडणार नाही एकाला पण. उगाच त्यांना तुम्ही मागत नाही काय नाही. बोला ना कलेक्टरांकडे येऊन, बोला ना मला येऊन. तुम्हाला सांगितलं नव्हतं का मी लाईटीबद्दल? 2 आठवड्याकडे बोललो नव्हतो? शहरामध्ये कसं जायचं मी तुम्हाला काय बोलतो? स्ट्रॅटेजी